या ड्रोनच्या वापराने तुम्ही कसं शेतामध्ये फवारणीचा खर्च वाचवू शकता, कसं कमीत कमी माणसं वापरता कमीत कमी वेळात कसं जास्तीत जास्त शेत फवारू शकता आणि याच्यातून एक चांगला एक बिझनेस तयार करू शकता, ज्यातून तुम्ही महिन्यातून 1 लाखाहून अधिक रुपये कमवू शकता। तर अशा प्रकारच्या पूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे, तर कृपया व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा। आज आमच्यासोबत आहेत ऋषिकेश राणे सर, जे कृषी महाविद्यालय पुणेमधले एक विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या या आगळ्या वेगळ्या खूप चांगल्या असा स्टार्टअपबद्दल ते आपल्याला पूर्ण माहिती देतील। तर नमस्कार सर। नमस्कार सचिन सर। सर, जो हा तुमचा ड्रोन आहे, या ड्रोनचं नाव, या ड्रोनची कॅपॅसिटी, या ड्रोनने किती कसा फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्याला याचा कसा वापर करता येईल, सोबतच जर बिझनेसबद्दल जसं आपण सांगितलं होतं तर या बिझनेसबद्दल पण सांगा की याचा वापर करून कसं बिझनेस स्टार्ट करू शकतो शेतकरी। नक्कीच सर, धन्यवाद सचिन सर। नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना, माझा नमस्कार। मी ऋषिकेश राणे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये कृषी उडान नावाचा स्टार्टअप रन करतोय। यामध्ये आम्ही हायटेक मशिनरी जसं ॲग्रिकल्चर ड्रोन, रोअर, सॅटेलाइट मॉनिटरिंग या सर्व्हिस शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय, ज्यामध्ये आम्ही गावागावात किंवा तालुक्यानुसार एक कस्टम हायरिंग सेंटर सेटअप करून देतो, ज्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी शेतकरी त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फवारणी सेवा देईल आणि महिन्याचे 50,000 ते 1 लाख रुपये ते शेतकरी लोक कमावतात। तर आपण जाणून घेऊया जो आमचा कृषी ड्रोनचा 10 लिटरचा ड्रोन आहे, मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो। आपल्याकडे हा ड्रोन 3.5 लाखापासून अवेलेबल आहे, जो हेक्साकॉप्टर फ्रेममध्ये असतो। यामध्ये आपण 10 लिटरची कॅपॅसिटी, 22,000 mAh ची बॅटरी सेट, एक MK15 नावाचा रिमोट, ज्याद्वारे ड्रोन आपला कंट्रोल होतो। तर तुम्ही बघू शकता ट्रेडिशनल स्प्रेइंगमध्ये जे पारंपरिक आपल्याकडे फवारणी होतं आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या फवारणीमध्ये फार मोठा डिफरन्स आहे। पारंपरिक शेतीमध्ये तुम्ही बघू शकता 1 एकर तुम्हाला फवारायचं असेल तर तुम्हाला 3 ते 4 तास 3 ते 4 तास टाइम लागायचा, पण आज ड्रोनद्वारे तुम्ही 5 ते 7 मिनिटात 1 एकर फवारणी करू शकता। तसेच पारंपरिक फवारणीमध्ये तुम्हाला 1 एकर करण्यासाठी 200 ते 150 लिटर पाणी लागायचे, पण आज ड्रोनच्या सहाय्याने तुम्ही 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर फवारू शकता। त्याचप्रमाणे वेळेची बचत, त्याचप्रमाणे आजकाल लेबरचा फार मोठा समस्या आहे। शेतकऱ्यांना जेव्हा ऑन सीझन काम असतं तेव्हा लेबर मिळत नाही, पण अशा हायटेक मशिनरीद्वारे शेतकरी आपल्या शेतीतले जितके पण ॲक्टिव्हिटीज असेल ते कमी वेळात आणि अचूकतेप्रमाणे करू शकतात। तसेच तुम्ही बघू शकता पारंपरिक शेतीमध्ये मजूर प्रत्येक पिकांवर फवारणी करेल नाही करेल याची गॅरंटी नसते। आपण क्रॉप मॉनिटरिंग किंवा स्प्रिंग मॉनिटरिंग करू शकत नाही, पण ड्रोनच्या सहाय्याने आपण स्प्रेइंग मॉनिटरिंग करू शकतो। यासाठी हा ड्रोन उडवण्यासाठी आपल्याकडे एक डिस्प्ले रिमोट असतो, ज्याद्वारे तुम्ही ॲज अ पायलट तुमच्या जागेवरून मिनिमम 2 ते 1.5 किलोमीटर ड्रोन लांब पाठवू शकतात किंवा हाईटमध्ये 300 फुटापर्यंत तुम्ही ड्रोन वापरू शकता। तसेच यामध्ये आपण मॅन्युअल प्लस ऑटो पायलट असे 2 मोड ठेवले असतात। मॅन्युअल मोडमध्ये तुमच्या हातात कंट्रोल राहतो की ड्रोन कोणत्या दिशेने किती स्पीडने तुम्हाला पाठवायचा आहे, पण यामध्ये ऑटो पायलटमध्ये तुम्हाला GPS तुम्ही स्टार्ट केल्यावर तुमच्या शेताचे 4 कोऑर्डिनेटर पॉईंट टाकले हे ॲटोमॅटिक ड्रोन तितका एरिया स्प्रे करून पुन्हा येईल। तर अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत। तर कृषी उडान कंपनी शेतकऱ्यांना हे सेंटर सेटअप करण्यासाठी मदत करतात। त्याचप्रमाणे आपल्याकडे रोवर पण आहेत। हा एक मिनी ट्रॅक्टर लाईक स्ट्रक्चर असतं जो रिमोट बेस चालतो। स्पेसिकली हा पॉली हाऊसेस, फ्रूट क्रॉप्स, जे फ्लॉवरिंग क्रॉप्स राहतात त्यामध्ये हा मदतशीर असतो। याचं डायमेन्शन तुम्ही बघू शकता 2 ते 3 फुटाचा हा असतो, जेणेकरून छोटे जे इंटरक्रॉप्स राहतात त्यामध्ये तो आरामशीर जातो। तो स्प्रेइंग ॲक्टिव्हिटीज प्लस विडिंग अशा प्रकारे मल्टीपर्पज ॲक्टिव्हिटीज हा रोवर करू शकतो। त्याचप्रमाणे आपण सॅटेलाइट मॉनिटरिंग पण प्रोव्हाइड करतो आणि ह्या ज्या सगळ्या मशिनरीज आहे या सगळ्यांचं आपण ऑनबोर्डिंग त्या शेतकऱ्यांना मित्रांना करून देतो। आपलं तात्या नावाचं ॲप आहे, सो तात्या ॲपवर जसं शहरामध्ये ओला उबर असतं त्याप्रकारे आपल्या ॲपवर आपण ॲग्री मशिनरी हे रेंटल बेसवर करतो, जेणेकरून जो पण शेतकरी ह्या मशिनरी विकत घेतो त्याला एक उत्पन्नाचा सोर्स मिळेल किंवा एक ऑर्डर मॅनेजमेंटसाठी आपण हा ॲप प्रोव्हाइड करतो। सर अजून काही? सर, जसं या तात्या ॲपबद्दल तुम्ही सांगितलं, तर मग ते आता प्ले स्टोरवर अवेलेबल आहे आणि कोणी पण त्याला ॲक्सेस करू शकतो। आम्ही त्याच्यावर आता काम करतोय, आपला प्रोटोटाईप रेडी आहे। जितके आमचे ऑलरेडी कस्टमर होते त्यांना आम्ही ऑनबोर्ड केलेले आहेत, पण त्याचप्रमाणे जे बाकी कंपन्याचे पण ड्रोन वापरत असेल, बाकी ज्यांच्याकडे मशिनरीज थ्रेशर असेल, आपण त्यांना पण त्यावर ऑनबोर्ड करतोय, जेणेकरून त्यांना व त्यांच्या कस्टमरला एक लिंकेज मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा जो आज अजून पण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल नाही, तो प्लॅटफॉर्म आम्ही प्रोव्हाइड करतो। जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण याच्यातून एक व्यवसाय पण करता येतो आणि व्यवसायदृष्ट्या पण हा एक फायदेशीर होऊ शकतो शेतकऱ्यासाठी। तर त्यासाठी त्यांना किती खर्च करावा लागेल, किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि त्याची परतफेड त्यांना किती दिवसात मिळणार आणि ते किती पट कमवू शकतात याबद्दलची थोडी माहिती द्या। नक्कीच सर, आता आपण बघायला गेलो तर हा 3.5 लाखाचा ड्रोन असतो आणि आपल्याला 1-2 बॅटरी सेट एक्स्ट्रा घ्यावं लागतं। समजा तुम्हाला स्प्रेइंग बिझनेस करायचा असेल तर तुमची याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट 4 लाख असतात आणि मार्केटचा रेट तुम्ही बघितला ॲव्हरेज 600 पासून तर 1000 रुपये एकर रेट शेतकरी फवारणीसाठी देतात।
कदाचित ते ऊसाच्या वगैरे पिकामध्ये थोडी जास्तच असणार. तर रिजन ते रिजन व्हॅरी करतात. विदर्भासारख्याच्या भागात 500-600 रुपये देतात. नाशिक, पुणे, बारामती या ठिकाणी तुम्हाला 800 ते 1000 रुपये एकर रेट मिळतात. आणि तुम्ही 7 मिनिटात 1 एकर करणार. तुम्ही दिवसभराचे 10 एकर तरी फवारलं, तुम्ही दिवसाला 5 ते 7 हजार रुपये कमावू शकतात. आमचे काही शेतकरी जे गेले 1-1.5 वर्षापासून वापरतात ते महिन्याचे 50 ते 80 हजार रुपयेपर्यंत महिना कमावतात. आणि सर जसं जर याचा वापर जर कोणत्या शेतकऱ्याला करायचा आहे तर मग ते कोणत्या पिकासाठी स्पेसिफिक आहे किंवा कोणत्या पिकासाठी हे जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो? सर मॅक्झिमम हे प्रत्येक पिकासाठी आजकाल वापरतात. याचे SOPs वेगवेगळ्या असतात. समजा तुम्ही कॅश क्रॉप जे नॉर्मल क्रॉप असेल ज्याची हाईट 2 ते 3 फुटापर्यंत असेल त्यासाठी आपण नॉर्मल स्प्रिंकलर वापरतो. पण तेच तुम्हाला फळबाग वगैरेसाठी वापरायचं असेल त्यामध्ये थर्मल फॉगर, सेंट्रिफ्युगल फॉगर असे फॉगर येतात. तर त्यानुसार ते 1-2 कंपोनंट्स चेंज होतात. पण जे फ्लॉवरिंग स्टेजचे पीक राहतात यामध्ये काही रेस्ट्रिक्शन राहतं कारण की ड्रोनचं प्रेशर जास्त असल्यामुळे काही पिकांना नुकसान पण होऊ शकतं. अशा वेळेस आपण ड्रोन वापरू नाही शकत. तसेच पॉली हाऊसेस झाले तिथे आपण वापरू नाही शकत. त्याचमुळे आम्ही ह्या रोवरवर सुद्धा काम करतो. सो रोवर ह्या ॲक्टिव्हिटीज किंवा ह्या स्प्रेइंग करू शकणार. जसं तुम्ही ॲडिशनल फॉगर किंवा अशा ज्या इन्स्ट्रुमेंट किंवा जे काही इक्विपमेंट याच्यासोबत लागतात तर त्याची किंवा त्यांना अवेलेबल मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात किंवा तुम्ही अवेलेबल करून देणार असं काय? हो सर, नक्कीच. आम्ही जेव्हा तुम्हाला ड्रोन देतो आम्ही तुमचा सर्वे करतो. तुमच्याकडे मेजरली कोणती पिकं असतात त्या पिकांनुसार आम्ही ते कंपोनंट्स तुम्हाला सजेस्ट करतो आणि तितकेच कंपोनंट्स त्या ड्रोनसोबत तुम्हाला देतो. बॅटरीचा लाईफ किंवा जर वॉरंटीबद्दल ड्रोनच्या बोलल्या गेलं तर ड्रोनचं वॉरंटी किंवा बॅटरी लाईफ किती असतो? सर आम्ही ड्रोनसोबत 1 वर्ष वॉरंटी देतो आणि 3 वर्ष सर्व्हिस मेंटेनन्स कंपनीकडून फ्री असतं. यामध्ये बाकी मेंटेनन्स कोणताच नसतो. एकच असतो तो बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. जितक्या पण ड्रोन कंपनी आहेत हा सगळ्या जितक्या पण कंपनी आहेत सगळा प्रॉब्लेम हा बॅटरीचाच असतो कारण की हा लिथियम पॉलिमर किंवा लिथियम आयन असतात जे की आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो. सर एका बॅटरीचं सर लाईफ हे मिनिमम 350 ते 400 सायकल असतात. म्हणजे एक बॅटरी आपण 350 ते 400 वेळा चार्ज करू शकतो. त्यानंतर आपल्याला बॅटरीमध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तो कमर्शियली आपण विचार केला तर एक बॅटरी सेट हा 350 ते 400 सायकल चालू शकतात. त्यामध्ये आपले 600 ते 700 एकर होतं आणि ॲव्हरेज रेट आपण 500 ते 600 रुपये फवारणीचे घेतले तर ते एक बॅटरीसाठी आपल्याला 2 ते 3 लाख रुपये कमावून देतं. आणि बॅटरी कॉस्ट ही आपली ॲव्हरेज 35 ते 37 हजाराची आपल्याला पडते. असा कोणाला व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडून काही लोन, काही सबसिडी, काही याच्याबद्दलच्या काही सर्व्हिसेस मिळतात सर? हो सर, यामध्ये तुम्हाला कंपनी पण मदत करतात. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल फार्मर असाल, BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट असाल तर तुम्ही महाडीबीटीवर जाऊन फॉर्म फिलअप करू शकता. फक्त ही जी सबसिडी हे लॉटरी सिस्टीमवर असतं. प्लस त्याचप्रमाणे तुमची शेतकरी उत्पादक गट असेल तर त्यामध्ये स्मार्ट, मॅग्नेट, पोकरा यासारख्या स्कीममध्ये पण तुम्ही ड्रोन व्यवसाय चालू करू शकतात. त्याचप्रमाणे आम्ही CMAGP आणि PMAGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो प्रोग्राम आहे स्टेटचा त्यामध्ये पण आपण ड्रोन तुम्हाला सबसिडाईज करून देतो. आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची एक स्कीम आहे ज्यामध्ये तुम्हाला 3% इंटरेस्ट सबमिशन मिळतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी कंपनी तुम्हाला मदतसुद्धा करते. तर सर जर आता जे तुम्ही माहिती सांगितली याच्या आधारे जर कोणत्या शेतकऱ्याने जर हे सुरुवात करणे किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा जर विचार केला आणि जर सुरुवात केला तर त्याला काय काय स्टेप करावे लागतील किंवा कसं तो स्टार्ट करू शकतो? नक्कीच तुम्ही कंपनीच्या जे पण स्टाफ असेल त्यांच्याशी संपर्क साधावा. तर कंपनी तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमच्या डॉक्युमेंटेशनपासून, तुमच्या ट्रेनिंगपासून. इव्हन तुम्ही ड्रोन घेऊन गेल्यानंतर कंपनी तुम्हाला ऑर्डरसुद्धा आणून देतात जेणेकरून तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल. जो तुमचा ROI आहे तो लवकरात लवकर निघेल. त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. मी तुम्हाला नंबर सांगतो 8788043530 या नंबरवर तुम्ही कनेक्ट करा. यानंतर तुम्हाला कंपनीचा स्टाफ कनेक्ट होईल आणि तुम्हाला सगळी प्रोसिजर तुमची स्टार्ट करेल. आणि सर जसं गव्हर्नमेंटचं रूल आहे तर हे जसं ड्रोन वगैरे फ्लाय करायचं तर मग त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन लागणार, लायसेन्सिंग लागणार, काय रिलेटेड? एक पायलट लायसन असतं सर 7 दिवसाचं. DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन हे तुमचं लायसनिंग काढून देतं. जसं तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर शिकता पण लायसन काढण्यासाठी तुम्हाला RTOकडे जावं लागतं. त्याचं स्मॉल कॅटेगरीचं तुम्हाला लायसन काढावं लागतं. ते 7 दिवसाची ट्रेनिंग राहतात. ते कंपनी तुम्हाला काढण्यास मदत करतात. तर सर आता कृपया तुम्ही मला याचे जे पार्ट्स आहेत याचे जे एक पार्ट्स आहेत जर टँकपासून, बॅटरीपासून जे प्रोपेलर्स आहेत, फॉगर्स आहेत याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता? नक्की. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा हेक्झॉकॉप्टर 10 लिटरचा ड्रोन आहे. हेक्झॉकॉप्टरमध्ये याच्यामध्ये 6 मोटर्स असतात. हे तुम्ही बघू शकता हे मोटर आहेत. यामध्ये आपले प्रोपेलर्स लागले जातात. असे 6 मोटर या ड्रोनला लागले आहेत म्हणून याला हेक्झॉकॉप्टर म्हणतात. याच्या खाली तुम्ही बघू शकता हे 10 लिटरची टँक आहे. ठीक आहे, याच्यावर आपण बॅटरी सेट ठेवतो. हा 22,000 mAhचा लिथियम पॉलिमरचा बॅटरी सेट आहे जो एक वेळा चार्ज केल्यावर 18 ते 22 मिनिटं फ्लाय होतो. ठीक आहे, ड्रोनच्या समोरच्या साईडला एक कॅमेरा असतो आणि एक बेसिक लाईट असतो. जे पण तुम्ही कॅमेरा किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग असतं हे तुमच्या या रिमोट थ्रू तुम्हाला ते दिसणार. प्लस हे याचे नोझल्स असतात जेणेकरून आपलं स्प्रे होईल. हे नॉर्मल स्प्रिंकलर आहे. यामध्ये सेंट्रिफ्युगल फॉगर आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॉगर्स आपण यामध्ये लावू शकतो. नंतर हे टँकचं इनलेट जिथून तुम्ही औषध टाकणार.
ही बॉडी कार्बन फायबरची राहतात आणि जे पण महागडे सेन्सर्स राहतात जसं फ्लाईट कंट्रोल बोट ते ह्या ड्रोनच्या सेंटरच्या आत राहतात. इव्हन ड्रोन पडला तरी पण काही जे महागडे सेन्सर राहतात त्याचं नुकसान होत नाही. बेसिक लँडिंग गिअर झालं किंवा प्रॉपेलर झालं ते तुटू शकतात. प्लस हा रिमोट आहे, हा MK15 याच्या थोडा आपण कंट्रोल करू शकतो. या स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसणार. यामध्ये तुम्ही ऑटो पायलट किंवा मॅन्युअली दोन्ही मोडर फ्लाय करू शकतात. प्लस हे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्याला एक चार्जर लागतो. या चार्जर थ्रू तुम्ही 30 ते 35 मिनिटात आपला एक बॅटरी सेट चार्ज करू शकता. तर हा 3.5 लाखाचा एक ड्रोन, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक ड्रोन, एक बॅटरी सेट, एक रिमोट आणि एक चार्जर देतो. तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी सेट लागला तर तो आपल्याकडे 35,000ला अवेलेबल आहे. म्हणजे मिनिमम तुम्ही 4 लाखाचा आपला टोटल प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर तुम्ही हा ड्रोन घेऊ शकतात. फायनान्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला बँकेमध्ये जसं बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, या बँक तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या स्कीम थ्रू तुम्हाला या मशिनरीसाठी फायनान्स करतात. ज्यात तुम्हाला 6% इंटरेस्ट रेटवर तुम्ही तुमचं फायनान्स करू शकतात. प्लस गव्हर्नमेंटच्या जे मी स्कीम बोललेलो, जसं महाडीबीटीवर तुम्हाला लॉटरी सिस्टीमवर ड्रोनसाठी सबसिडी अवेलेबल आहे. पण ती लॉटरी सिस्टीमवर आहेत. लॉटरी सिस्टीम म्हणजे तुम्हाला इनिशियली पहिले फॉर्म भरावं लागतात. त्या फॉर्मनंतर एक लॉटरी काढली जातात. त्या लॉटरीमध्ये तुमचं नाव असेल त्यानंतर तुम्ही इलिजिबल होतात. तर त्याचप्रमाणे CMEGP आणि PMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो स्कीम आहे स्टेटची, आणि सेंट्रलची पण प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम आहे, त्या थ्रू पण तुम्हाला 30% सबसिडी मिळतं. यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेत, ज्या बँकेत तुमचा खाता असेल तिथं जावं लागेल. त्या बँकेच्या मॅनेजरशी तुम्हाला विचारावं लागेल की AF आम्हाला ही मशीन घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला एक तुमचा ड्रोनचा प्रोजेक्ट रिपोर्ट जे की कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करतं आणि तुमचं एक पायलट लायसन, हे 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला बँकेत सबमिट करावं लागतात. त्यानंतर गेले 25 ते 30 दिवसात तुम्हाला बँक फायनान्स करतं. या फायनान्सच्या प्रोसिजरमध्ये कंपनी तुम्हाला सगळी मदत करतात. जी सबसिडी असते ही बॅक हँडेड असतं. बॅक हँडेड म्हणजे पहिले तुमचं फायनान्स होणार, लोन होणार, आणि जेव्हा तुम्ही हप्ते कंटिन्युअसली भरणार त्यानंतर गव्हर्नमेंट तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात टाकणार. प्लस तुमचं शेतकरी गट असेल, शेतकरी गटांसाठी स्मार्ट मॅग्नेट किंवा पोकरा या स्कीम थ्रू तुम्ही ड्रोन घेऊ शकता. तर सर, मग जो हा तुमचा ड्रोन आहे आतापर्यंत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, किती याचे सेंटर तुम्ही आतापर्यंत उभारून दिले आहेत आणि किती शेतकरी याचा फायदा घेत आहेत? सर, तसं बघायला गेलं आम्ही 3 स्टेटमध्ये सध्या काम करतोय, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि साऊथचा काही पार्ट. स्पेशली महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलं, आम्ही महाराष्ट्रात आमचे 53 सेंटर आहेत आणि या 53 सेंटर थ्रू आजपर्यंत 3 ते 4 हजार शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी सेवा घेतली आहे. आणि एक उदाहरण तुम्हाला स्पेशली मी तुम्हाला सांगतो, तसं ॲव्हरेज आमचं प्रत्येक सेंटर महिन्याला 50 ते 80 हजार रुपये कमावतो. पण एक फलटणचे जे सेंटर आहे तिथं 3 ड्रोन आहेत आमचे, तर त्यांनी महिन्याला मॅक्झिमम 4.5 ते 5 लाख रुपये पण सीझनमध्ये कमावले आहेत 3 ड्रोन थ्रू. कारण की दिवसाला ते 30 ते 40 एकर फवारणी करतात आणि पर एकर 800 ते 1000 रुपये रेट ते घेत होते. तर मॅक्झिमम 4.5 ते 5 लाख रुपये पण एका महिन्याचे झालेले आहेत. तर असे आमच्याकडे काही उदाहरणं आहेत. ठीक आहे सर, नक्कीच हे शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर बाब आहे. तर आपल्यासोबत काही कृषी विद्यार्थी आहेत, तर त्यांचे काही प्रश्न असतील सर, कृपया त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं. तर येऊ शकतं ज्यांना प्रश्न आहेत ते इकडून. सर, मला हे विचारायचं होतं की कंपनी ड्रोन उडवण्याचे म्हणजे प्रोग्राम अवेलेबल करते ट्रेनिंग थ्रू? बेसिकली याचे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन थ्रू काही RPTO आहे, जसं रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन. याच्या थ्रू तुमचं लायसनिंग केलं जातं. तो 5 ते 7 दिवसाचा कोर्स राहतो. त्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल, ऑन फील्ड ट्रेनिंग दिली जातं. ते आपल्याकडे महाराष्ट्रात 2-3 सेंटर आहेत. तुम्ही विदर्भात असाल तर अमरावतीत आपण देतो, पुणे नियर बाय असेल तर आपण पुण्यामध्ये ते ट्रेनिंग देतो. 7 दिवसाचं ते ट्रेनिंग राहतं. त्याची ॲव्हरेज कॉस्टिंग तुम्हाला 35,000 ते 55,000 रुपये पडतं. ते लायसन तुमचं 10 वर्षासाठी एलिजिबल राहतात तुम्ही त्या लायसनसाठी. प्लस गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स राहतात, जसं कुंभी लोकांसाठी, मराठा लोकांसाठी सारथी थ्रू फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग अरेंज केलं जातं. तर ॲज अ स्टुडंट तुम्ही तो पण फायदा घेऊ शकता. म्हणजे ती पण एक हो. तर त्याच कॉस्टिंग वगैरे काय? तेच मी बोललो की 35,000पासून तर 55,000पर्यंत लायसनची कॉस्ट राहते. म्हणजे की पर आवर, म्हणजे तर आता मी ते केले कोर्स आणि आता मी एक पायलट झालो, तर माझी म्हणजे कॉस्टिंग कशी? तुमची सॅलरी किंवा तुम्ही जॉबवर लागले त्यासाठी बोलताय का? बघा, मार्केटमध्ये आता जो ड्रोन पायलट आहे त्याची बेसिक सॅलरी 18,000 पासून ते 25,000पर्यंत आहे. आमच्याकडे पण जे पायलट आहे त्यांना आम्ही बेसिक 22,000 रुपयेपर्यंत सॅलरी देतो. प्लस जे तितकं स्प्रेइंग करतात त्यावर आम्ही काही त्यांना इन्सेंटिव्ह पण देतो की तुम्ही डेली 15 एकर 20 एकर स्प्रे केलं तर पर एकर तुम्हाला 50 रुपये इन्सेंटिव्ह पण बोलतो. टार्गेट टाईप? हो, टार्गेट टाईप. तुमच्यासाठी एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एक नवीनच आला आहे, ड्रोन पायलट म्हणून एक नवीन एक फील्ड आली आहे. म्हणजे फ्रीलान्सर टाईप पण? फ्रीलान्सर पण तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःचा ड्रोन घेऊन स्प्रेइंग देऊ शकता. प्लस काही कंपन्याचे काही डेमो वगैरे असेल ते पण तुम्ही स्प्रे करू शकता. वेलकम. तर सर, जसं सरांनी विचारलं की जर कोणाला ड्रोन घेतला पण त्यांच्याकडे स्वतः त्यांच्यामध्ये ते स्किल नाही किंवा काही नाही, तर मग ते
त्यांना जर कोणी दुसरा पायलट जर पाहिजे असेल तर ते पण तुम्ही अवेलेबल करू. हो सर, आम्ही तुम्हाला पायलट पण प्रोव्हाइड करतो. आपण B2B स्प्रेइंगचे प्रोजेक्ट पण घेतो. रिसेंटली आम्ही इंडियन रेल्वेसोबत टायप केलंय. जे रेल्वे साईडचं जे वीड किंवा तण राहतं ते पण आपण ड्रोन स्प्रे थ्रू करून देतो. तसेच काही सीड कंपन्या राहतात ज्याचे 500-1000 एकर प्लॉट्स राहतात, त्यांचे पण आम्ही B2B ऑर्डर घेतो. तेव्हा आम्ही आमच्या कस्टमरना पण ते ऑर्डर प्रोव्हाइड करतो. काही फ्रीलान्सर असेल त्यांना पण आम्ही ते प्रोव्हाइड करतो. तर नक्कीच सर, हे ड्रोन जे कृषीमध्ये फवारणीसाठी आलं आहे ते नक्कीच एक क्रांती घडवणार आहे. आणि अशा क्रांतीमध्ये नक्कीच तुमच्याद्वारे कोणी पण एक चांगला पाऊल टाकू शकतो त्या बाबीला. तर धन्यवाद सर अशा माहितीसाठी. अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनल ऑल अबाउट ॲग्रिकल्चरला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.